मराठा आरक्षणाचा प्रश्न पुन्हा पेटण्याची शक्यता निर्माण झाली आहे। पुण्यामध्ये मराठा क्रांती मोर्चाने काल घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये एक मोठीच घोषणा केली। विधिमंडळाच्या अधिवेशन काळामध्ये 8 डिसेंबरला लॉंग मार्च काढणार असल्याचा इशारा मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक राजेंद्र कोंढरे यांनी दिला। तर अधिवेशन पुढे ढकलण्यात आलं तर पायी लॉंग मार्च काढणार असल्याचंही मराठा समाजाच्या वतीने काल स्पष्ट करण्यात आलं। दुसरीकडे 11वीच्या विद्यार्थ्यांचा प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावण्यावरून सुद्धा त्यांनी सरकारला धारेवर धरलं। शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी शिक्षण प्रक्रियेमध्ये घोळ घातलाय असा आरोप करण्यात आला। सोबतच मराठा विद्यार्थ्याची फी केली जावी अशी मागणी सुद्धा त्यांनी केली। वर्षा गायकवाड यांची राजीनाम्याची मागणी सुद्धा यावेळी मराठा समन्वयकांनी लावून धरली। आणि याच मुद्द्यावरून आता महाराष्ट्रातलं राजकारण आणखीन तापणार असं दिसतंय, कारण कालपर्यंत मराठा आरक्षणाच्या मुद्द्यामध्ये आम्हाला आरक्षण हवंय ते स्वतंत्र हवंय अशी मागणी सातत्यानं मराठा आंदोलकांच्या वतीनं मराठा आरक्षणाचे जे समर्थक आहेत त्यांच्या वतीनं करण्यात येत होती। मात्र काल हा सर्वोच्च न्यायालयातला तिढा लवकर सुटत नाही हे लक्षात आल्यानंतर कदाचित मराठा समाजातल्या नेत्यांनी आता आपली भूमिका थोडीशी बदलली आहे आणि ओबीसी जर का स्वतंत्र आरक्षण मिळत नसेल तर ओबीसीमधलं आरक्षण द्या, पण आम्हाला आरक्षण द्या अशी आग्रही मागणी मराठा समाजाकडून होऊ लागली। दरम्यान मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक राजेंद्र कोंढरे यांनी याविषयी काय प्रतिक्रिया दिल्या त्या बघणार आहोत। विधानसभेचं अधिवेशन मुंबईमध्ये होतंय। या 3 दिवसाच्या अधिवेशनामध्ये राज्याच्या प्रत्येक जिल्ह्यातून विविध सर्व समविचारी मराठा क्रांतीचे सर्व घटक एकत्रितरित्या ह्या प्रश्नांसाठी जे आमचे विद्यार्थी आहेत, युवक आहेत, महिला आहेत, प्रतिनिधी, शिक्षक आणि शेतकरी या सर्व घटकांना बरोबर घेऊन त्या ठिकाणी लॉंग मार्चच्या माध्यमातून विधानसभेवर धडक मारण्याचा प्रयत्न निश्चितपणे करतील। 8 डिसेंबरला करतील। या काळामध्ये 7 ते 9 तारखेला अधिवेशन आहे। MSEBच्या बाबतीमध्ये माननीय मंत्री नितीनजी राऊत यांनी SEBC प्रवर्गातल्या मुलांना आम्ही सामावून घेणार अशा प्रकारची भूमिका आपल्या माध्यमांसमोर केलेली होती। प्रत्यक्षात लिस्ट लावताना उद्याच्या 1 तारखेला आणि 2 तारखेला सर्व अधीक्षक अभियंते MSEBचे जे आहेत या ठिकाणी त्यांना व्हेरिफिकेशनसाठी इतर प्रवर्गातल्या विद्यार्थ्यांना बोलवलेल्या उमेदवारांना, परंतु त्याच्यातनं SEBC प्रवर्गातल्या विद्यार्थ्यांना आणि उमेदवारांना वगळलेलं आहे। 1 तारखेला सगळ्या राज्यामध्ये जेवढी अधीक्षक अभियंता कार्यालय आहेत ह्या अधीक्षक अभियंता कार्यालयासमोर MSEBच्या त्या ठिकाणी निदर्शनं करण्याचा निर्णय घेतलेला आहे। त्यामुळे काही महत्त्वाचे निर्णय कालच्या समन्वय समितीच्या बैठकीत झाले। तसंच काल उदयनराजे भोसले यांनी सुद्धा अतिशय आक्रमक भूमिका घेतली सुवर्ण, आणि त्यांनी असं म्हटलं की आता जर का मागून मिळत नसेल तर आता हिसकावून घेण्याची वेळ आली आहे। खरंय, आणि यावरून आता रण पेटलेला आहे। एका बाजूला ओबीसी समाज, एका बाजूला मराठा समाज, मंत्री सगळे असा वाद लावण्याचा समाजांमध्ये प्रयत्न करतायत असाही एक आरोप होतो आहे। आमचे प्रतिनिधी मुंबईहून सागर कुलकर्णी आपल्या सोबत आहेत। सागर, काय अधिक सांगाल, काय एकंदर वातावरण दिसतं आहे? राजकारण या सगळ्यावरून होताना आपण बघतो आहोत। काल पुण्यामध्ये वेगवेगळ्या मराठा आरक्षणासाठी संघटना लढत आहेत ते एकत्रित आले होते आणि त्यांनी आक्रमक पवित्रा घेण्याची भूमिका घेतली आहे। अर्थात यानंतरनं राज्य सरकार, संघटना आणि राज्य सरकार केंद्र सरकारकडे दाखवत असलेलं बोट, म्हणजे सर्वोच्च न्यायालयाकडे दाखवत असलेलं बोट, या सगळ्या प्रक्रियेमध्ये आरक्षणाचा पूर्ण अडकून पडलेला आहे। एका बाजूला शालेय विषय आहे तर दुसऱ्या बाजूला नोकरीचा प्रश्न, अशा 2 मुद्द्यांवर संघटना आक्रमक होताना दिसत आहेत। विशेष म्हणजे खासदार उदयनराजेंनी सुद्धा आक्रमक भूमिका घेतलेली आहे। त्यांनी देखील स्पष्ट केलेलं आहे की जर आता मिळत नसेल तर हिसकावून घेण्याची वेळ आलेली आहे। दुसरीकडे ओबीसी नेतृत्व करणारे राज्यातले विजय वडेट्टीवार असतील किंवा छगन भुजबळ असतील, या नेत्यांवर सुद्धा कालच्या बैठकीमध्ये फार मोठ्या प्रमाणात टीकात्मक भूमिका घेण्यात आलेली आहे। वर्षा गायकवाड, शालेय शिक्षण मंत्री, यांची जी भूमिका होती, जी SBCच्या संदर्भात जो निर्णय घेण्यात आलेला आहे त्यावरनं सुद्धा नाराजी व्यक्त करण्यात आलेली आहे। कालच्याच बैठकीला आपल्याबरोबर बैठकीला उपस्थित होते वीरेंद्र पवार, ते आपल्याबरोबर आहेत।
मुंबईमध्ये सगळ्यात महत्त्वाची भूमिका आरक्षणाच्या बाबतीत तुम्ही गेले काही दिवस मांडत आहात. आता तुमची भूमिका काय? कारण की काल तुमच्या वतीने सांगण्यात आलं की 8 तारखेला मोर्चा निघेल. राजीनाम्याची मागणी वेगवेगळ्या मंत्र्यांची करण्यात आली, पण त्याच्या पलीकडे काय न्यायालयीन प्रक्रियेमध्ये कशा स्वरूपात राहील? कारण की राज्य सरकार कोर्टाकडे बोट दाखवताना दिसतंय. राज्य सरकारची मागची 2 महिन्याची जर भूमिका बघेल तर फक्त कोर्टाकडे बोट दाखवण्याचं आहे. पण राज्य सरकार हे मायबाप असतं आणि ज्या मराठा समाजाच्या जीवावरती राज्यामध्ये सरकार आलेलं आहे त्या मराठा समाजाची अवस्था आज काय आहे ती बघणं फार आवश्यकता होती. शिक्षणामध्ये मराठा समाज संपलेला आहे, नोकरीमध्ये कुठेच नाही आहे आणि अशा काळामध्ये ज्यावेळी कुठेतरी चांगले दिवस मराठा समाजाला आले होते त्यावेळी या निर्णयामुळे मराठा समाजाचा फार मोठा अन्याय झालेला आहे आणि एक मानसिकता खचलेला मराठा समाज काल आम्हाला बघायला मिळाला. जे विद्यार्थी होते आमच्याकडे आलेले त्यांनी या थेट भूमिकेमध्ये आम्हाला तिथे धमकावलं की आतापर्यंत तुम्ही सांगता की 48 होते, 48चे 96 व्हायला बलिदान दिलेल्या मराठा समाजाचा वेळ लागणार नाही. अशा प्रकारच्या भावना जर मराठा युवकांच्या मुलांच्या जर तोंडून येणार असतील तर मराठा समाजाच्या समन्वयकांकडे भूमिका फार कमी राहतात. आज आम्ही ज्यावेळी भूमिका सरकारकडे मांडत असतो सरकार अलिप्त राहतं. आज 1 ते 1.5 महिना झाला सरकारबरोबर कुठलाही संवाद मराठा समाजाचा न नेत्याचा आहे, न संघटनेचा आहे, न कुणाचाच आहे. मग सरकार जर संवाद करणार नसेल, सरकार जर बोलणार नसेल, सरकार जर निर्णय घेणार नसेल तर मग मराठा समाजाची या मुलाने, या विद्यार्थ्यांनी आणि मोर्चेकऱ्यांनी नक्की करायचं काय? उद्रेक 100% होणार अशा प्रकारातनं. कारण ज्यावेळी तुम्ही कोणाच्या भावना दुखावता त्यावेळी एक गोष्ट वेगळी असते, पण ज्यावेळी तुम्ही कोणाचं खच्चीकरण करायचा प्रयत्न करता त्यावेळी समाज पुन्हा एकदा एकत्र येऊन जागा होतो आणि तुमच्या विरुद्ध येऊन लढणार. आज ज्यावेळी आम्ही काल वर्षाताई गायकवाडांच्या राजीनाम्याची मागणी केली, मागणी करणं स्पष्ट होतं आमचं की येणारी दुसरी लिस्ट जर थांबवली नसती तर मुंबईमध्ये 13,000 मुलांना आज शिक्षणामध्ये सवलती मिळाल्या असत्या आणि महाराष्ट्रभराच्या तर त्याची संख्या फार मोठी होती. आणि आज ज्यावेळी तुम्ही आमचं आरक्षण, ज्यावेळी मराठा समाजाचं 12% आरक्षण ज्यावेळी तुम्ही रद्द करता त्यावेळी ह्या 12% जागा नक्की तुम्ही देताय कोणाला? मुंबईमध्ये तुम्ही मराठी माणसाला तर 100% देत नाही. तुम्ही भरताय गचे या गुजराती मारवाड्यांचे, या म्हणजे बाकीच्या प्रांतातून आलेल्या लोकांचे, त्यांना तुम्ही ऍडमिशन देताय. कुणावरती? तर मराठा समाजाच्या सीटवरती. आणि पुन्हा सांगायचं आपलं महाराष्ट्र, मग हा नक्की महाराष्ट्र नक्की मराठी माणसांसाठी आहे, मराठा समाजासाठी आहे की बाकीच्या परप्रांतीसाठी? हा प्रश्न आमच्या समोर. प्रश्न असा उपस्थित होतो की आता याच्या पुढे काय शेवटी? कारण की राज्य सरकारचे जे मराठा आरक्षणाची उपसमिती होती तिचे अध्यक्ष अशोक चव्हाण असतील किंवा इतर सांगतात की काही संघटना हा मिठाचा खडा यात टाकू पाहत आहेत, भाजप प्रणित त्या आहेत. दुसरीकडे सर्वोच्च न्यायालयाकडे वारंवार अर्ज दाखल केलेला आहे. याच्या पलीकडे राज्य सरकारने काय करणं अपेक्षित आहे तुम्हाला? राज्य सरकारकडे बऱ्याच गोष्टी होत्या. मागच्या सरकारमध्ये असताना देखील त्यांनी फी सवलती दिलेल्या होत्या. त्या फी सवलती देताना कुठे दिसत नाही. ज्या ज्या ठिकाणी मेडिकलचे ॲडमिशन्स प्रायव्हेटमध्ये झालेले होते त्यांच्या फी सरकारने भरलेल्या होत्या. ज्या बाकी काही पॅरामीटर्स असतात, जसं सुपर न्युमेरल आपण म्हटलं होतं की सीट वाढवता येतात राज्य सरकारला, राज्य सरकार सीट वाढवू शकतं. हे तर राज्याच्या हातामधलं आहेत. राज्याच्या ज्या अखत्यारीमधल्या ज्या डिपार्टमेंट आहेत त्याच्या सीट्स राज्य सरकार वाढवू शकतं. केंद्रातल्या काही आहे त्याच्यासाठी ते केंद्राकडे अर्ज करू शकतं. पण फक्त सुप्रीम कोर्टाकडे बोट दाखवायचं आणि आपली बाजू सेफ करून घ्यायचं असं होणार नाही ना. शेवटी मग मराठा समाजाने जायचं कुठे? आमचं म्हणणं हे देखील होतं पुढे की सरकारने 2 पावलं पुढे यावं. असं काय कधीच नाही झालेलं ना की ज्या सुप्रीम कोर्टाच्या ऑर्डर आतापर्यंत आल्या त्या सर्व तंतोतंत राज्य सरकारने पाळल्यात. कधीच त्या बाबतीत कंटेम्प्ट झालेला नाही. असं कधीच झालंय की नाही झालंय? किती वेळा अशा केसेसची आपण उदाहरणं देऊ शकतो जिथे कंटेम्प्ट झालेला आहे. सुप्रीम कोर्टाची ऑर्डर आपण मान्य नाही करू शकत. आज महाराष्ट्रामध्ये सुप्रीम कोर्टाची ऑर्डर आपण सुप्रीम कोर्टात सांगू शकतो की नाही, ही ऑर्डर आम्ही नाही पास करू शकत. इकडे एवढ्या समाजाचा फार मोठा प्रश्न आहे आणि त्यांना मिळालेलं आरक्षण आत्ता मधोमध तुम्ही कॅन्सल केलं. प्रक्रिया सुरू व्हायच्या अगोदर आलं असं गोष्ट. प्रक्रिया अर्धवट मधल्या पोझिशनला आल्यावरती नक्की कुणाचं ऍडमिशन कॅन्सल करायचं, कुणाला द्यायचं हे जर सरकार ठरवू शकत नाही तर त्या गोष्टीवरती सरकार कंटेम्प्ट करू शकतं. पण ती धमक जर सरकार दाखवणार नाही आणि जर सर्व शेवटी जर सरकार सांगत असेल आमच्याकडे काहीच पर्याय नाही, मराठा आरक्षण आम्ही देऊ शकत नाही, मग शेवटचा जो आमचा हिस्सा आहे तो तर आम्ही मागणारच. मराठा समाज सांगणार की ज्या ओबीसी समाजामधून आम्हाला आरक्षण दिलेलं आहे मग त्या 50% आम्हाला बसवा. ही तुमची जबाबदारी आहे सरकारची, बसवणं तिथे. कारण आम्ही 50% मध्ये बसण्यासाठी आम्ही कायदेशीर सर्व गोष्टी केलेल्या आहेत. 2 ओळीचं कायद्याचं आरक्षण घेऊन आलेलं नाही, कुठलं बेकायदेशीर आरक्षण घेऊन आलेलं आहे. संवैधानिकपणे पूर्णपणे आयोगाच्या मान्यतेने हायकोर्टाच्या मान्यतेवरती मिळालेलं आरक्षण आहे. एका 2 ओळीचं आरक्षण मराठा समाजाला मिळालं नाही.
त्यामुळे मराठा समाजाचा हक्क ओबीसी मध्ये देखील तितकाच बसतो. फक्त आम्ही नेहमी हेच सांगतो की मोठ्या भावाच्या भूमिकेमध्ये कुणाचंही ताटातला आम्ही हिरावून घेऊ शकत नाही. जर आम्हाला वेगळं दिलंय तर आमचं वेगळं ठेवा, पण जर सरकार म्हणणार असेल की तुम्हाला आता वेगळंही देऊ शकत नाही, तर मग सरकारची जबाबदारी आहे की ते हिस्से कसे द्यायचे ते सरकारने ठरवायचे. पण मराठा ओबीसी वाद साध्य यातनं काय होणार आहे? नाही, मराठा ओबीसी वाद ह्याच्यामध्ये काही नाहीये. शेवटी आम्ही पण याच राज्यातले लोक आहोत आणि ओबीसी म्हणजे नक्की काय हो? जे 12 बलुतेदार तेच मराठा समाज, त्याच्यामध्ये मराठा समाज ऑलरेडी कुणबी समाजाच्या अंतर्गत मराठा समाज त्याच्यामध्ये आहे. आणि ओबीसी म्हणजे ही काय नवीन जात नवीन निर्माण केलेली आहे का की मराठा वर्सेस ओबीसी हा नवीन प्रकार कुठला तोच आम्हाला कळत नाही. जे 12 बलुतेदार जे सर्व लोक एकत्र बांधा लावून ठेवले त्यांना तुम्ही या आरक्षणाच्या बेसिसवरती दोन नवीन जात किंवा धर्म असे जर विभागणार असाल तर फार चुकीचं आहे. ओबीसी म्हणजे हा तुम्ही एक नवीन धर्म केल्यासारखा म्हणतात की आमच्या ओबीसी आमचा म्हणजे काय कोणाचा जन्मसिद्ध अधिकार नसतो. आरक्षण म्हणजे आरक्षण ही दिलेली एक सोय असते, ती एक फॅसिलिटी केलेली असते तुम्हाला वरती होण्यासाठी आणि ज्यावेळी तुम्हाला त्याची प्रगती मिळते त्यावेळी ती सोडायची असते. हा काय कायमस्वरूपी एजेंडा नसतो की बाबा मी आता माझा ओबीसीचा टॅग. आणि जे ओबीसी नेते म्हणतात त्यांनी पण जाऊन समाजाला विचारावं की समाजामध्ये त्यांची जी भूमिका आहे ते समाज मान्य करतं का, कारण बांधायला लावलेले लोक. मला हे विचारायचं आहे की ओबीसी जे नेतृत्व करतंय सरकारमधलं मंत्री म्हणून छगन भुजबळ असतील, विजय वडेट्टीवार स्पष्ट भूमिका घेत आहेत की ओबीसीच्या आरक्षणाला कुठलाही इतर कुणाला घेऊन दिलं जाणार नाही त्याच्यामध्ये, विशेषतः मराठा समाजाच्या संदर्भात. नाही, प्रश्न साधा आहे. ओबीसीचे कोण मालक बनू कसे शकतात? उद्या मी सांगितलं मी ओबीसीचा मालक आहे असं तुम्ही कसं काय सांगू शकता की मी ओबीसीचा आहे म्हणून? ओबीसी हा तुम्हाला दिलेलं आरक्षण आहे, म्हणजे तुम्ही त्याचं नेतृत्व करताय. ठीक आहे, तुमच्या काही मागण्यांसाठी तुम्ही नाही नेतृत्व पण करताय सागर म्हणजे तुम्ही सागर ठरवणार का? याच्यामध्ये एक मुद्दा असा आहे ओबीसीचे की नेते काल परवापर्यंत हेच मराठा समाजाचे सगळे नेते असं एकत्रितपणे सांगत होते की आम्हाला ओबीसी मधलं आरक्षण नको, आमचं खरंय. अस्तित्व स्वतंत्र आहे, आम्हाला स्वतंत्र अस्तित्व मिळालं पाहिजे. मग कालच्या बैठकीमध्ये असं काय झालं की समाजानं आपली भूमिका बदलली किंवा समाजाला बदलावी लागली आपली भूमिका? आपण वीरेंद्र पवार स्वतः त्या बैठकीला होते, त्यांनाच या संदर्भात विचारूया की यापूर्वी मराठा संघटना स्पष्ट भूमिका घेत होत्या की ओबीसीचं आरक्षण हे वेगळं असावं, मराठा समाजासाठी वेगळं असावं. तर असं नेमकं काय घडलं कालच्या बैठकीमध्ये की तुम्ही आता ओबीसीच्या आरक्षणामध्ये कोट्यातूनच आरक्षणाचा तुमचा हिस्सा मागताय? नाही, प्रश्न आम्ही त्यांच्या हिस्सेदारीमध्ये नाही आहोत. पहिलं तेच सांगतो की 12% मराठा समाजाचं शैक्षणिक आरक्षण, 13% नोकरीमधलं आरक्षण हे राज्य सरकारने टिकवावं, त्याची फॅसिलिटी मराठा समाजाला द्याव्या. आपलं जर तरच्या गोष्टी होत्या, ह्याच्यामध्ये कुठेही असं नाही ठरलं की त्यांच्यातच द्या आम्हाला. मी पहिल्यांदा सांगतो जे 12-13% एसईबीसी अंतर्गत मिळालेलं आरक्षण आहे ते टिकवणं राज्य सरकारचं काम आहे. जर राज्य सरकार टिकवू शकत नसेल, 50% कायम जर सुप्रीम कोर्टाची जर तशी ठेवली गेली तर मग पर्याय हाच होतो की मराठा समाजाला ओबीसी. हे माझं स्पष्टीकरण आहे त्याच्यावर. दुसरा प्रश्न असा येतो, कधीही मराठा समाज दुसऱ्याच्या ताटातला घेतल्यानं आतापर्यंतचा इतिहास बघा, मराठा समाजाने देण्याच्याच भूमिकेमध्ये राहिलेला आहे. शिक्षणापासून सर्व गोष्टी या मराठा समाजाने स्वतः न घेता दुसऱ्याला दिलेल्या आहे. वीरेंद्र, याचा अर्थ तुम्ही पुढच्या काळामध्ये यावरनं आक्रमक होणार? आक्रमक ऑलरेडी आहोत आम्ही, आक्रमकतेचा प्रश्न नाहीये, पण आमच्या कुठल्या कृतीतनं दुसऱ्याचं कुणाचं नुकसान होऊ नये ही मराठा समाजाची मोठ्या नक्की. भूमिकेमध्ये आम्ही सदैव राहू. त्याच्या नक्की सागर, आभार, तू संवाद साधलास वीरेंद्र यांच्याशी. आणि राजेंद्र कोंढरे यांनी एसईबीसी मधून मराठा समाजाला आरक्षण देणं शक्य नसेल तर ओबीसीतून आरक्षण देण्याची काल मागणी केली, त्याविषयी ते स्वतःच काय म्हणाले, राजेंद्र कोंढरे स्वतःच बैठकीनंतर काय म्हणाले ते आपण आधी जाणून घेऊया आणि मग पुढच्या चर्चेकडे वळूया. बघा, राज्य मागासवर्ग आयोगाकडे जो टर्म ऑफ रेफरन्स होता तो मराठा समाजाचा इतर मागास प्रवर्ग म्हणजे सोशल एज्युकेशनल बॅकवर्ड क्लासमध्ये. पण राज्यातली सामाजिक आणि राजकीय परिस्थिती लक्षात घेऊन हे 50%च्या पुढच्या आरक्षणाचा मुद्दा घेतला, हायकोर्टाने मान्य केला, इथपर्यंत ठीक होतं. जर सुप्रीम कोर्टामध्ये 26 राज्य आणि 2 केंद्रशासित प्रदेशामध्ये 50% आरक्षणाच्या पुढे जर मर्यादा केली आणि ती जर सुप्रीम कोर्टाने मान्य नाही केली तर मराठा समाजाकडे मागासवर्ग आयोगाची शिफारस असल्यामुळं, विधिमंडळाचा सोशल एज्युकेशनल बॅकवर्डनेसची शिक्कामोर्तब असल्यामुळं आणि हायकोर्टाने शिक्कामोर्तब करत असल्यामुळं मराठा समाजाला अस्तित्वात असलेल्या आरक्षणामध्ये कुठेतरी ॲडजस्ट करणं हे राज्यकर्त्यांचं आणि सर्व पक्षाचं कर्तव्य आहे. आणि त्या दृष्टिकोनातनं सगळ्या पक्षाच्या नेत्यांनी याच्यात सामंजस्याची भूमिका घेऊन हा विषय मांडला पाहिजे. तेव्हा समाजानं आपली भूमिका आता अधिक स्पष्ट केली आहे. किंबहुना
आरक्षण मिळण्यासाठी कक्षा रुंदावलेल्या आहेत आणि याच संदर्भात आपण अधिक जाणून घेऊयात. विजय देसाई आपल्यासोबत आहेत, आपले प्रतिनिधी मुंबईतून, तर लक्ष्मण घाटोळ आपले प्रतिनिधी नाशिकहून आपल्यासोबत जोडले गेले आहेत. सगळ्यात आधी विजयकडे जाऊयात. विजय, काल पुण्यात बैठक झाली, आता मुंबईसह विविध ठिकाणी आंदोलनं होत आहेत, लाँग मार्चचा इशारा देण्यात आला आहे. काय म्हणणं आहे या समाजातल्या सगळ्या नागरिकांचं की आता त्यांना ओबीसीतलंही आरक्षण पाहिजे, जर का अन्य कुठलं मिळत नसेल तर? अन्य काही पर्याय नाही? मिलिंद सर, मी आता नालासोपाऱ्यामध्ये आहे. माझ्यासोबत सकल मराठा समाजाचे वसई विरार जिल्हाध्यक्ष विश्वास सावंत आहेत आणि माझ्यासोबत अजून शिरीष चव्हाण आहेत. या मराठा आरक्षणासाठी अगोदरचं जे सरकार होतं, जे युतीचं सरकार होतं, तेव्हा सुद्धा मराठा आरक्षणाचा मुद्दा हा गाजला होता आणि आता सुद्धा महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये सुद्धा असतोय. विशेष म्हणजे या दोन्ही सरकारमध्ये मराठा समाजाचे नेते मोठे असताना सुद्धा आजही मराठा समाजाला झगडावं लागतं, ही शोकांतिका आहे असं येथील लोकांचं म्हणणं आहे. माझ्यासोबत सकल मराठा समाजाचे विश्वास सावंत आहेत. आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया की नेमकं त्यांचं काय म्हणणं आहे. तर मला सांगा, तुमचं काय म्हणणं आहे आरक्षणाबाबत? गेली 5 वर्ष आम्ही आरक्षणावर झगडतो आहे. वसई तालुक्यात श्री चव्हाण साहेब असतील तर आम्ही सगळेच मराठा समाज अतिशय चांगल्याप्रमाणे काम करतो आहे. मला वाटतं सन्माननीय उद्धव ठाकरे साहेबांनी आमच्या समाजाला आता तरी न्याय द्यावा अशी आमची ठाम भूमिका आहे. आणि अनेक मराठा नेते आहेत आपल्याकडे, जवळ 70 ते 80 लोक आमदार आहेत या विधानसभेमध्ये. मला एकच म्हणणं आहे, चांगल्याप्रमाणे आम्हाला आरक्षण द्या आणि जे आमचे प्रश्न आहेत, ज्या मराठा समाजाला आज सध्या कुठेही ऍडमिशन भेटत नाही, 90% मार्क मिळालेल्या उमेदवार आपल्या कॅन्डिडेटला प्रवेश भेटत नाही, ह्याचा कुठेतरी निर्णय लागला पाहिजे. आज माझी सरकारला विनंती आहे, आज किंवा उद्या कोर्टात पिटिशन दाखल होणार आहे, त्याच्यात उद्धव साहेबांनी चांगल्यात चांगले वकील देऊन आपल्या मराठा समाजाला चांगला न्याय द्यावा अशी माझी इच्छा आहे. मला सांगा, सरकारमध्ये जे मराठा समाजाचे जास्तीत जास्त नेते आहेत, असं असताना काय मिळू नये तुम्हाला आरक्षण? सगळ्या पक्षाने, सगळ्या मराठा नेत्याने आपल्याला वाऱ्यावर सोडलं असं माझं ठाम मत आहे. मला एकच सांगणं आहे, जे मराठी नेते आहेत त्यांच्यानी आता तरी एकत्र येऊन आपल्या समाजाला प्रामाणिकपणाने न्याय द्यावा अशी आमची सर्वसामान्य मराठ्यांची इच्छा आहे. सर्वसामान्य माणसाची अशी इच्छा आहे की सर्व जे मराठा नेते आहेत त्यांनी एकत्र यायला पाहिजे. माझ्यासोबत शिरीष चव्हाण आहेत. सर सांगा, काय सांगाल या पूर्ण आरक्षणाच्या बाबतीत? आरक्षण हे मराठा समाजाचं जे लागू करण्याचा प्रयत्न चालू आहे आणि मागणी आहे ती रास्त आहे, परंतु आरक्षण हे एका राज्यापुरतं मर्यादित असू शकत नाही, एका जातीपुरतं मर्यादित असू शकत नाही. 28 राज्यामध्ये मराठा जातीच्या तत्सम समाजाच्या अनेक ठिकाणी मागणी आहे आणि त्यामुळे आता हा सुप्रीम कोर्टामध्ये विषय गेलेला आहे. वास्तविक तामिळनाडूला जे 50% वर आरक्षण दिलं त्यावेळेला नरसिंहराव पंतप्रधान होते आणि त्यांनी तो लोकसभेमध्ये कायदा पास करून आरक्षण तामिळनाडूसाठी लागू केलं. तशा प्रकारचा कायदा जर महाराष्ट्रासाठी, मराठा समाजासाठी जर केंद्र सरकारने लागू केला, आता तर त्यावेळेला नरसिंहरावांकडे 2/3 बहुमत नव्हतं तरी त्यांनी ते केलं. जर आता मोदींकडे जर 2/3 बहुमत आहे आणि खरोखर भाजपाला जर कळवळा असेल तर मराठा आरक्षणाला अध्यादेश काढून मान्यता द्यावी, तरच ते सुप्रीम कोर्टामध्ये टिकेल. नाही तर सुप्रीम कोर्टामध्ये आता आजच सुनावणी आहे असं कळतंय. वास्तविक मराठा समाजाचं आरक्षण पोटतिडकीने मराठा समाज मांडत आहे, परंतु त्याच्यात राजकारण केलं जातं. इकडे दाखवायचं मराठा समाजाच्या पाठी आम्ही आहोत आणि इकडे ओबीसी नेत्यांना फूस लावायची, अशा प्रकारचं राजकारण गेले पूर्वी 5 वर्षात युतीच्या काळात सुद्धा होतं आणि आताही होत आहे. सरकारमध्ये जे अगोदरच्या ना आता ज्यामध्ये राजकारण सुरू आहे असा यांचा आरोप आहे. मिलिंद सर, नक्की. तू ज्यांच्याशी बोललास त्याच्यामधून एक महत्त्वाची प्रतिक्रिया समोर आली की निदान आता तरी सगळ्या महाराष्ट्रातल्या मराठा नेत्यांनी एकत्र यावं आणि मराठा आरक्षणासाठी प्रयत्न करावे. तू असा सोबत राहा विजय. आपल्याबरोबर सागर सुद्धा आहेतच, पण नाशिकला आमचे प्रतिनिधी लक्ष्मण घाटोळ आहेत, त्यांच्याशी बोलूया. लक्ष्मण, आता कालची जी बैठक झाली त्यानंतर मराठा समन्वयकांनी अशी भूमिका स्पष्ट केली की आता एसईबीसी मधून जर सरकार आम्हाला आरक्षण देऊ शकत नसेल, खरं तर त्यांनी तिथूनच द्यायला हवं आहे, पण देऊ शकत नसेल तर आता ओबीसी मधून आम्हाला आरक्षण मिळावं. याने अजून समस्या जटिल होईल आरक्षणाची.
महाराष्ट्रातल्या सगळ्याच ठिकाणी आता ही मागणी समोर येऊ लागलेली आहे आणि याचा जर विचार केला तर सुरुवातीला ज्या मराठा समाजानं शांततेच्या मार्गानं लाखोंच्या संख्येनं मोर्चे काढले, त्या मोर्चांच्या दरम्यान एकच मागणी होती या समाजाच्या सर्व पदाधिकाऱ्यांची की मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण मिळावं. मात्र गेल्या काही दिवसांपासून राजकीय वातावरण ज्या पद्धतीने गढूळ करण्यात आलं, त्यानंतर आता हा आक्रमक झालेला मराठा समाज आपल्याला ओबीसीतून आरक्षण मागतोय आणि त्यामुळे हा वाद जो आहे तो पुढच्या काळामध्ये अधिक चिघळण्याची शक्यता आहे. कारण ओबीसी समाज देखील या सर्व प्रश्नांवर आक्रमक होऊ शकतो, मराठा समाज देखील आक्रमक आहे आणि यामुळे महाराष्ट्रातलं राजकीय वातावरण असेल, सामाजिक वातावरण जे आहे ते दूषित होणार आहे. मात्र या सर्व घटनांमुळे नाशिकमधल्या मराठा क्रांती मोर्चाचे पदाधिकारी, काही वकील जे आहेत ते आपल्यासोबत आहे. आपण त्यांच्याशी बोलूया. नक्की ह्या सर्व वादामुळे नक्की पुढच्या काळामध्ये कशा प्रकारे त्यांच्या भूमिका असणार आहे. नाशिकमधल्या समन्वयकांनी शरद पवारांच्या घरी आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. पुण्याच्या लोकांनी विधानभवनावर आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. आपल्यासोबत हेच पदाधिकारी, आपण त्यांच्याशी बोलूयात. काय वाटतंय, ओबीसी समाजातून आरक्षण मागितल्यामुळे नवा वाद होऊ शकतो? अहो हे बघा, मराठा समाजाने कधी कोणाच्या आरक्षणाला धक्का न लावता आरक्षणाची मागणी केली होती. परंतु आपण आताच्या सध्याच्या परिस्थितीत जर बघितलं तर ओबीसीतले काही नेते, त्याच्यात विजय वडेट्टीवार असतील, माननीय भुजबळ साहेब असतील किंवा आव्हाड साहेब असतील, त्यानं आमच्या आरक्षणाला धक्का लावू नका, आमच्या आरक्षणाला धक्का लावू नका, ओबीसी रस्त्यावर उतरतील, हा धमकावण्याचा जो प्रकार चाललाय ना, हा प्रकार मराठा समाज खपवून घेणार नाही. मराठ्यांनी कधी कोणाला दुखवलं नाही, कोणाच्या आरक्षणात कधी आड आले नाही आणि या संदर्भात जर कोणी आमच्या अंगावर येत असेल तर म्हणून काल जी ही मागणी पुढे आली ना, त्याला एकमेव कारण हे ओबीसीचे नेते. लक्षात घ्या, मराठा समाजाने त्याचं न्यायिक आरक्षण मिळवण्यासाठी त्याच्यासाठी आयोग स्थापन केला. आयोगाच्या माध्यमातून आम्ही तो अहवाल बनवला. अहवाल बनवून तो राज्य सरकारने ऍक्सेप्ट केला. त्याच्यानंतर हायकोर्टात टिकलं. ते सर्वोच्च न्यायालयात कोण गेलं? हेच ओबीसीचे नेते गेले तिथे. यांचेच काही दलाल त्या ठिकाणी जाऊन याचिका दाखल केली म्हणून मराठा समाजाला आज त्या आरक्षणापासून वंचित राहावं लागतंय. आणि परत एकदा मराठा समाज त्याच्या न्यायिक मागण्यासाठी लढत असताना ओबीसीच्या बैठका घेऊन, ओबीसीच्या कार्यकर्त्यांना फूस लावून ओबीसी समाजात एक असंतोष निर्माण करण्याचं काम हे जे नेते करताय, याच्यामुळं मराठा समाज म्हणतोय आता जर आमचं आरक्षण तिकडचं आम्हाला मिळालं नाही तर मग आम्ही ओबीसीत घेऊ, कारण ओबीसीवर आमचा अधिकार आहे. ओबीसी नेत्यांनी हे समजू नये की ओबीसी त्यांची मक्तेदारी, ओबीसीवर आमचा पण जेवढा त्यांचा आहे तेवढा आमचा पण अधिकार आहे. आपण बघतोय महत्त्वाचा मुद्दा त्यांनी मांडला, ओबीसीवर त्यांनी त्यांचा हक्क सांगितला, ओबीसी आरक्षणावरती. आपल्यासोबत काही तज्ज्ञ आहेत, वकील आहेत. राजभाऊ, खरं तर आपण ॲडव्होकेट आहात. हा सर्व तिढा जो आहे तो पुढच्या काळामध्ये कशा प्रकारे जटिल होणार आहे? प्रश्न असा आहे की ज्या पद्धतीने राजकीय वातावरण बदलत आहे हे अतिशय चुकीचं आहे. जे मंत्री महोदय घटनेला शपथ घेऊन सांगतात की आम्ही या पुढच्या काळात जात धर्म असा विचार करणार नाही, तर संपूर्ण महाराष्ट्राचं आम्ही हे सांभाळू. परंतु ज्या पद्धतीने ओबीसीचे नेतृत्व करणारे म्हणून मोर्चे रस्त्यावरती येऊन काढतायत आणि मराठा समाजाला ओबीसीमध्ये देऊ नका असे म्हणतायत. खरं मूळ प्रश्न असा आहे की ओबीसीमध्ये आरक्षण मराठा समाज आजच्या मिनिटाला मागत नव्हता. न्यायालयीन बाब चालू असताना अशा प्रकारे एखाद्या समाजाला चिथावणी देण्यासारखा हा प्रकार आहे. प्रथमतः मुख्यमंत्री महोदयांनी संबंधित मंत्र्यांना त्यांना सांगितलं पाहिजे की हे थांबवा, अथवा महाराष्ट्रामध्ये जातीमध्ये धर्माधर्मामध्ये वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. आणि ज्या पद्धतीने खरं कुणबी समाज हा ऑलरेडी मराठी ओबीसीमध्ये आहेच, म्हणून याचा अर्थ ते आम्ही त्याच्यात भाग नाही अशातला भाग नाही. परंतु ज्या पद्धतीने राजकारण होतं हे चुकीचं आहे, न्यायालयीन बाब आहे. राजकारण होतं आणि त्यामुळे ह्या सर्व गोष्टींमुळे पुढच्या काळामध्ये वातावरण गढूळ होऊ शकतं. न्यायालयीन बाब आहे. त्यामध्ये आता मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या मंत्र्यांना खरं तर समजावलं पाहिजे की विनाकारण या सगळ्या गोष्टींवरती कुठल्याही प्रकारचा वाद उभा करू नये. हा जो काही वाद उभा राहिलाय तो या मंत्र्यांच्या वेगवेगळ्या विधानांमुळे उभा राहिलाय आणि त्याचमुळे आता हा सर्व समाज आक्रमक झालेला आहे. नालासोपाऱ्यातून विजय देसाई आणि आपण लक्ष्मण घाटोळ यांच्याशी नाशिकमधून बोलत होतो. मुंबईतून आपल्याबरोबर सागर आहेतच. या सगळ्यांशी आपण बोलत राहणार आहोत. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून खासदार उदयनराजे भोसले चांगलेच आक्रमक झाले होते. किती दिवस मागत राहायचं, आता हिसकावण्याची वेळ आली, अशा शब्दात राजेंनी राज्य सरकारला इशारा दिलाय. मराठा आरक्षण आधीच का दिलं नाही हे त्या वेळेच्या नेत्यांना विचारलं पाहिजे. म्हणजे असं सांगताना त्यांनी उदाहरण दिलं शरद पवारांचं. मंडल आयोगाच्या वेळेला शरद पवार मुख्यमंत्री होते, त्यांनाही विचारायला हवं असं म्हणत त्यांनी पवारांवर सुद्धा निशाणा साधला. एवढंच नाही तर काहीसे आणखीन आग्रही होत देवेंद्र फडणवीस यांनी मराठा आरक्षण टिकवलं, पण त्यांना नावं ठेवली गेली. त्यांना पुन्हा मुख्यमंत्री करा, मी त्यांना आरक्षण द्यायला भाग पाडतो असा दावाही राजेंनी केला. जातीचं राजकारण करायचं, त्या पदावरती मग संभाजी राजेंची नेमणूक करा, मग मुख्यमंत्री म्हणून करून टाका, प्रश्न सोडवतो. माझं मला काही पदावरती काही इंटरेस्ट नाही, ते म्हणतात आहे ना, करा की मग करा. देवेंद्र फडणवीस
हा मराठा हे मराठा नसून त्यांनी नेलं ना, त्यांनी जात बघितली का पात बघितली, काय बघितलं ना, त्यांनी संपूर्ण हे केलं, भेटलं ना, सत्तांतर झालं. त्यानंतर ह्या लोकांनी ते पुढे न्यायला पाहिजे होतं ना. त्यांनी इथपर्यंत नेलं, पुढचं तुम्ही आता या परत मग त्या सत्ता त्यांच्या हातात, देवेंद्रांच्या हातात. नाही, ते असंही म्हणते की पहिल्या कॅबिनेटमध्ये धनगर समाजाला आरक्षण देतो. हे कसे देत, ते काय म्हणाले मग आम्ही, तुम्ही देवेंद्रांच्या हातात सत्ता द्या, आरक्षण तुम्हाला मिळून द्यायची जबाबदारी देईल, मी त्यांच्याकडनं आरक्षण तुम्हाला मिळून देतो, बस द्या आता त्यांच्या हातात सत्ता मिळणारच आहे. 1, 2, 3, 4 किती 2 तपपेक्षा जास्त निघून गेले, प्रश्न प्रलंबित आहे. आणि मग असं असताना मग जर हे लोक म्हणत असतील की मराठ्यांचे आम्ही कैवारी आहोत, मराठा स्ट्रॉंग मॅन, हे कितपत मला सांगा ना, ही उपमा कितपत लागू होती. काही मागितलं नाही आपल्या लोकांकडनं. हे मोठे लोक आहेत हे फार, असं हे समजतं. हे मोठे नाही आहेत, वयाने मोठे आहेत, पण हे मोठे एवढ्या करतायत कारण अनेक तुमच्यासारख्या मतदारांनी त्यांना निवडून दिलं, त्या पदावर बसवलं, त्यांच्यावर विश्वास ठेवला, म्हणून त्या पदावर गेल्यामुळे ही मोठी आहे. आणि आता एक आठवण, आपल्या आजूबाजूला अशी अनेक व्यक्तिमत्व असतात जी वेगवेगळ्या क्षेत्रात नाम कमावतात, चमकदार कामगिरी करतात, खेळात असो, शिक्षणात असो, कलेत असो किंवा इतर कोणत्याही क्षेत्रात. अशा एखाद्या मुलीला तुम्ही जर ओळखत असाल तर त्यांना आपण सगळ्यांनी मिळून जगासमोर आणायला हवं. आणि त्याकरता आजच रजिस्टर करा news18.com/younggenius किंवा बायजूस ॲप डाउनलोड करा आणि यंग जिनियस सेक्शनला भेट द्या. बायजूस यंग जिनियस News18चा हा उपक्रम आहे, हे इनिशिएटिव्ह आहे. त्यासोबत बुलेटिनमध्ये घेऊया एक छोटासा ब्रेक. सर्व प्रकारच्या ताज्या अपडेट्ससाठी news18lokmat.com या आमच्या वेबसाईटला लॉग ऑन करा. मराठा आरक्षणाचा तिढा कायम ही विशेष वृत्तमालिका आपण पाहतो आहोत आणि आपल्यासोबत सागर कुलकर्णी आपले प्रतिनिधी आहेत, लक्ष्मण घाटोळ आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत आणि याच विषयावर आज आपण वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये महाराष्ट्राच्या सगळ्यांची काय काय मतं आहेत ते जाणून घेणार आहोत. जाऊयात थेट नाशिकला. सुवर्ण. लक्ष्मण घाटोळ आपल्या सोबत आहेत. लक्ष्मण, तू संवाद साधत होतास, काही मराठा समन्वयक तुझ्या सोबत आहेत, काही वेगवेगळ्या विषयातले तज्ज्ञ आहेत. जी भूमिका काल बदललेली बघायला मिळाली की जर आम्हाला एससीबीसी मधनं सरकार आरक्षण देऊ शकत नसेल किंवा त्यासाठीचा पाठपुरावा करत नसेल तर आता ओबीसी मधून आरक्षण आम्हाला मिळावं. एका बाजूला ओबीसी सुद्धा आक्रमक झालेत, आता मराठा समाज सुद्धा आक्रमक होऊन रस्त्यावर उतरतो आहे. काय सगळा संवाद साधशील या सगळ्या संदर्भात? मराठा आरक्षणाचा जो मुद्दा आहे तो गेल्या अनेक वर्षांपासून आपण बघतोय अशाच पद्धतीने प्रलंबित आहे. प्रश्न निर्माण झाला की एसबीएससी मधून जो मराठा आरक्षण मिळणार नसेल तर त्यांना ओबीसीतून आरक्षण द्या, ही मागणी जी आहे ती पुढे आली आहे आणि त्यामुळे हा वाद निर्माण झाला आहे. खरं तर ही मागणी सुरुवातीच्या काळात या समाज, मात्र ओबीसी समाज आणि मराठा समाजातल्या देखील काही नेत्यांकडनं या दोनही विषयांवरती वाद निर्माण केला गेला. आता हा मोठा वाद जो आहे राजकारणात, राजकीय पटलावर, या सर्वच विषयांवर बोलण्यासाठी आपल्यासोबत मराठा समाजाचे पदाधिकारी आहे, काही तज्ज्ञ आहेत जे अनेक वर्ष आरक्षणाच्या मुद्द्यावरती काम करतायत. काय जो उभा राहिला याला जबाबदार कोण आहे आणि पुढच्या काळात याला? लक्ष्मण, काही क्षणासाठी तुला थांबवतो, तुझ्याकडे पुन्हा येतो चर्चेकरता. तुझा सलग आवाज आमच्यापर्यंत पोहोचत नाहीये. जसं मिलिंद आपल्याला म्हणाले की सागर कुलकर्णी सुद्धा मुंबईतून आपल्यासोबत आहेत, नालासोपाऱ्यातून विजय देसाई सुद्धा आहेत आणि लक्ष्मण यांच्याशी सुद्धा नाशिकला आपण बोलणार आहोत. विजय देसाईंकडे जाऊया. विजय, प्रश्न दिवसेंदिवस गंभीर बनत चाललेला आहे. मराठा समाज आता आक्रमक होतोय. 8 डिसेंबरला आम्ही मोर्चा काढणार आहोत, रस्त्यावर उतरणार आहोत, असा एक इशारा त्यांनी दिलेला आहे. सुवर्ण, वसई विरारकरांच्या काय भावना वेगळ्या नाही. या ठिकाणचे मराठा सकल समाजाचे जे नेते असतील, कार्यकर्ते असतील, ते संतप्त झालेत. कारण ते हा जो विषय जो आहे गेल्या अनेक दिवसापासून चिघळत चाललेला, आंदोलनं केली, अनेक हुतात्मे सुद्धा झाले. माझ्यासोबत अजून एक मराठा समाजाचे सदस्य आहेत, त्यांच्याकडून जाणून घेऊया की त्यांना काय वाटतं, नेमकं आरक्षणामध्ये खोडा कोण घालतोय. मला सांगा, आरक्षणात खोडा कोण घालतोय, काय सांगाल? आरक्षणात हे राज्य सरकारच खोडा घालतंय, कारण त्यांना
सुप्रीम कोर्टातून जो स्टे आला त्याच्यासाठी एक वकील उभा करू शकले नाहीत ते. एवढं मोठी फी देऊन, एवढे मोठ्या रक्कम देऊन सुद्धा ते वकील त्या कोर्टात पोहोचू शकले ना सुप्रीम कोर्टातला स्टे उठवण्यासाठी. आणि ह्या सरकारला, या राज्य सरकारमध्ये खूप मोठे नेते आहेत जे मराठा समाजाचेच आहेत. जर त्यांनी गांभीर्य घेतलं तर 100% मराठा समाजाला आरक्षण मिळू शकतं. मराठा समाजाच्या नेत्यांनी गांभीर्याने घेतलं पाहिजे. माझ्यासोबत विश्वास सावंत आहे. त्यांना वाटतं मला सांगा, हे आरक्षणात नेमका खोडा कोण घालतंय आणि तुमचं काय म्हणजे गुंता कसा सुटणार? आता सरकार शिवसेनेचं, राष्ट्रवादी काँग्रेसचं आहे. हा प्रश्न त्यांच्याने सोडवला पाहिजे. आज हायकोर्टामध्ये जे पिटिशन दाखल केलं आहे त्याचा चांगला वकील दिला पाहिजे होता आणि हा निर्णय झाला पाहिजे होता. आज जवळजवळ 42 लोकांनी आत्महत्या केला, बलिदान दिलं मराठा समाजासाठी. आज एवढे मोठे प्रश्न आहेत, एवढे मोठे आंदोलन झालेले आहेत. आता सर्वच पक्षाने एकत्र येऊन मुख्यमंत्र्यांकडे बसावं आणि जो काही निर्णय द्यायला पाहिजे. कारण जवळजवळ 60 मोर्चे झालेले, आतापर्यंत 60 मोर्चे झालेले आणि किती मोर्चे काढावे. आज सर्व समाजाला एकत्र घेऊन छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापन केलं. त्यांच्या मावळ्यांना आज आरक्षणाची भीक मागावी लागते. तुम्ही 5-6 वर्ष झाली आम्ही मागतो, आम्हाला आरक्षण द्या, आरक्षण द्या, आरक्षण द्या. आज कितीतरी लोक गरिबी आहेत, निदान शिक्षणासाठी तरी. आज जे शिक्षणाची परिस्थिती काय हो, मगाशी मी बोललोय, जर 90%, 80% लोकांना साधं आरक्षण, आपल्याला कॉमर्समध्ये ऍडमिशन भेटत नाही. याची आम्हाला कुठेतरी शरम वाटली पाहिजे. मी श्री चव्हाण पण आता आपले नेते आहेत, मराठा समाजाचे नेते आहेत, त्यांना कळकळीची विनंती आहे की पालघर जिल्ह्यामधून सन्माननीय उद्धवजी ठाकरे साहेबांना निवेदन द्या आणि हे कुठे थांबवा. आता आपला मराठाचा अंत पाहू नका. मराठाने हातात बांगड्या घातलेल्या नाही आहे. मराठ्यांनी हातात बांगड्या घातल्या कारण हा मराठा समाज आता आक्रमक होत चाललाय. माझ्यासोबत श्री चव्हाण आहेत. सर सांगा, तुम्ही ह्या नेमकं कोण कारणीभूत आहे आणि सरकारने काय केलं पाहिजे? निव्वळ आरक्षणाच्या नावावर राजकारण करणाऱ्यांनी आता गप्प बसावं. कारण हे सुप्रीम कोर्टामध्ये हा विषय आता पेंडिंग आहे. वास्तविक ज्या वेळेला राणे अहवाल आणला काँग्रेस सरकारने, अगदी निवडणुकीच्या तोंडावर राणे अहवालाचा रिपोर्ट दिला, परंतु त्यांनाही माहिती होतं की हे कोर्टात टिकणार नाही. त्याच्यानंतर भाजपने युतीचं सरकार असताना 5 वर्ष याच्यामध्ये रेंगाळत ठेवले. विविध स्तरावर एवढे मोठमोठे मोर्चे निघत असताना कुठेही सरकारने त्यावेळेला गांभीर्य घेतलं नाही आणि बरोबर निवडणुकीच्या तोंडावर आरक्षण जाहीर केलं आणि त्याच्यानंतर ते सुप्रीम कोर्टात टिकणार नाही हे त्यांनाही माहिती होतं. परंतु याच्यात खरी गोम अशी आहे की तामिळनाडूचं आरक्षण जे मिळालेलं आहे 50% पेक्षा जास्त, ते सुद्धा अजूनही सुप्रीम कोर्टात चॅलेंज करेल. त्याचे सुद्धा केस सुनावणी पेंडिंग आहे आणि अशामुळे महाराष्ट्रातल्या 28 राज्यांमध्ये हा आरक्षणाचा मुद्दा पेटत आहे. निवळ महाराष्ट्रातल्या मराठा समाजाचंच आरक्षण आहे असं नाही, तर इतरही आहे. मराठ्यांच्या निश्चित भावना तीव्र आहेत, कारण मोठ्या प्रमाणात मराठ्यांची तरुण वर्ग आज आरक्षणापासून वंचित राहिलेला आहे. त्याला निश्चित न्याय मिळाला पाहिजे आणि म्हणून ही सरकारची भूमिका आहे. आणि आता उच्च खंडपीठाकडे हे पेंडिंग आहे. वास्तविक मला त्याच्यात सुद्धा खात्री वाटत नाही, परंतु जर केंद्र सरकारने मनावर घेतलं तर विशेष अधिवेशन देऊन 16% जे मराठ्यांचं आरक्षण जाहीर झालेलं आहे त्याला केंद्र सरकारने मान्यता द्यावी. त्यांच्याकडे 2/3 बहुमत आहे, त्याचा उपयोग करावा. केंद्र सरकारने याकडे लक्ष दिलं पाहिजे, कारण केंद्र सरकारच्या हातात हे आरक्षणाचं आहे. त्यामुळे केंद्र सरकारनेच बोलवावं आणि त्या अधिवेशनामध्ये मराठा आरक्षणासंदर्भातली चर्चा घडवून आणावी आणि एका निष्कर्षापर्यंत यावं असं सर्वसामान्य अभ्यासकांकडून मागणी होतीये. विजय देसाई, लक्ष्मण घाटोळ, सागर या सगळ्यांशी आपण बोलूया. पण मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून मराठा संघटनांनी पुन्हा एकदा मुंबईमध्ये धडक देण्याचा इशारा दिला. पुण्यामध्ये झालेल्या संघटनांच्या बैठकीमध्ये याचा निर्णय घेतला गेला. मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांशी या सगळ्या माध्यमातून संवाद साधला, या सगळ्याविषयी संवाद साधला आमचे प्रतिनिधी पुण्याचे चंद्रकांत फुंदे यांनी. अशी भूमिका घेतली की मराठा समाजाला इथून पुढे ओपनमधूनच सगळं जे काय सवलती ते मिळणार. म्हणजे याचाच अर्थ मराठा समाजाचं SCBC आरक्षण राज्य सरकारने एका अर्थाने रद्द केलेलं आहे. त्यामुळे समस्त मराठा समाज हा संतापलेला आहे. त्याचाच एक परिपाक म्हणून आज राज्यभरातले मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक इथं आले होते पुण्यामध्ये. त्यांनी बैठक घेतली आणि त्यांनी काही निर्णय घेतलेले आहेत. इथून पुढे आंदोलन कसं पुढे जाणार ते. आपल्यासोबत धनंजय जाधव आहेत. मला सांग,
आज निर्णय काय झाला त्या बैठकीत? प्रामुख्याने नोकरी प्रक्रिया असन, सारथी संस्था असन, अन्न सेपरेट महामंडळ असन किंवा आरक्षण स्थगिती या सगळ्या प्रक्रियेमुळे समाज उद्विग्न झाला होता. आज घेतलेल्या निर्णयांमध्ये येणाऱ्या 8 तारखेला म्हणजे अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी वाहनांचा धडक मोर्चा आम्ही मुंबईला घेऊन जाणार आहोत. त्याचबरोबर महावितरणमध्ये नितीन राऊतांनी आम्हाला खोटं आश्वासन दिलं होतं, फसवलं होतं. त्या अनुषंगाने आम्ही राज्यभरामध्ये जिल्ह्यावाईज असणाऱ्या सर्व महावितरणच्या कार्यालयांच्या बाहेर 1 व 2 तारखेला निदर्शने करणार आहोत. आणि हा सगळा रोष या सरकारने आम्हाला गृहीत धरून आमच्या फसवणूक केल्यामुळे आम्ही आज निर्णय घेतलेले आहेत. का मेटे गटाचे समर्थन आहे सगळं मागणीला? हा समाजाचा विषय असल्यामुळं आमदार विनायकराव मेटे हे माझ्या माहितीप्रमाणे एकमेव आमदार आहेत की जे आजपर्यंत या विषयावर सातत्याने संघर्ष करत आहेत. एकही अधिवेशन त्यांनी हा विषय काढल्याशिवाय सोडलेला नाही. त्यामुळे त्यांचा नाही, हे आंदोलन तुम्ही सहभागी असणार का? 100% सहभागी असणार. ज्या पद्धतीने मराठा समाजाची अवहेलना सुरू झालेली आहे अतिशय निषेधार्ह आहे. सरकार सर्वोच्च न्यायालयातल्या ज्या बाबी आहेत, न्यायालयीन ज्या बाबी आहेत त्यावर सरकार काही करू शकत नसेल किंवा सरकारला काही मर्यादा असतील हे समजण्यासारखं आहे. मात्र मराठा विद्यार्थ्यांची चालू शैक्षणिक वर्षातली हानी टाळण्यासाठी अधिसंख्य जागा निर्माण करणं म्हणजे सुपर न्यूमररी सीट्स क्रिएट करणं हे सरकारला सहज शक्य होतं. याआधी अनेक बाबतीत अशा पद्धतीचे सीट्स निर्माण करण्यात आलेले आहेत. सोलापूरचं माऊली खाडे यांनी सोलापुरातलं आंदोलन अतिशय पेटवलं होतं. अगदी मंत्री खासदारांनी दारं बंद करून टाकली होती. आता इथून पुढचं आंदोलन कसं असेल सोलापुरात? महावितरणला 2 तारखेला आम्ही पडताळणीसाठी इथे उमेदवाराच्यासाठी ते शासकीय कार्यालय आम्ही त्या दिवशी बंद पाडू. त्या कार्यालयासमोर मोठ्या प्रमाणात निदर्शनं करू आणि 8 तारखेला गावागावात बैठका घेऊ. लय काय नाही साहेब, 1100 गावात माझ्या जिल्ह्यात एका गावातनी 1 गाडी काढणार आणि मंत्रालयावर धडकणार. या शासनाला धडकी बसवल्याशिवाय मराठी शांत बसणार नाहीत. तुम्ही आमच्या हक्काच्या नियमानुसार झालेल्या सिलेक्शन झालेल्या जागा जर आम्हाला देणार नसाल तर तुम्हाला बी आम्हाला आमची भाकरी मिळत नसेल तर तुम्हाला बी खाऊ देणार नाही, याद राखा. ओके, ठाकरे सरकारला इशारा काय तुझा? ठाकरे सरकारला दणदणीत इशारा आहे. शिवसेना तुमचं मुख्यमंत्रीपद जे काय वाढलं ना, मराठा शिवसैनिक जेवढे बलिदान दिलेत विचार करा दुसरं कोणी दिलंय का? आणि त्या जातीला आज द्यायची वेळ आल्यावर ठाकरे सरकार 1 पाऊल मागे घेत असाल तर त्यांना त्यांची लायकी दाखवल्याशिवाय शांत बसणार नाही. ह्या राज्यातील जे काही मंत्री, आमदार, खासदार आहेत आणि जे काही मोठे उद्योजक असतील किंवा कोणी असेल यांना आता त्यांची जागा कशी दाखवून द्यायची याच्यासाठी गुप्त नियोजन होऊन त्याचे जिल्ह्याने आम्ही आंदोलनाची दिशा पण त्या पद्धतीने असेल, निश्चितच असेल. आणि 8 तारखेचा धडक मोर्चा हा आम्ही जोरात काढू. पण आंदोलनाच्या वेळेला सगळे सरमिसळ होणार आहे म्हणजे महिला तर येणारच आहेत. कारण सगळ्यात जास्त महिलांना सफर करायला लागतं. तुम्ही कुठून आले? काय मी पुण्यातूनच आले. माझा एकच प्रश्न आहे की मराठा समाज हा शेतकरी म्हणजे मरे जवान मरे किसान हे खरे ठरतंय. जे तो गरीब आमच्या काही लोकांना फी भरायला पैसे नाही, इतकं आज तळागाळात गेले तर त्यांना कुठेतरी तुम्ही वर आणणार आहात की नाही का? फक्त एकाच प्रकारचं ठराविक लोकांनाच आरक्षण मिळणार आहे. ओके, हे मराठा आरक्षणाचं आंदोलन आणखी डोकेदुखी ठरू शकतं. व्हिडिओ जर्नलिस्ट निखिल करंदीकरसह चंद्रकांत फुंदे, न्यूज 18 लोकमत, पुणे. त्यामुळे महाराष्ट्रातला कुठलाही जिल्हा असो, पुणे, नाशिक किंवा ठाणे किंवा अन्यही कुठला जिल्हा, सर्वच ठिकाणून मराठा समाज आता अधिक निष्ठेने किंवा अधिक आक्रमक आपल्याला होताना दिसतोय. आणि 8 तारखेच्या मोर्चाची कदाचित आत्तापासूनच तयारी सुरू झालेली आहे. यासोबतच बुलेटिनमध्ये एक छोटासा ब्रेक घेऊयात. पण ब्रेकवर जाण्यापूर्वी एक महत्त्वाची आठवण, मास्क बांधा, हात वारंवार धुवा. पुन्हा एकदा स्वागत न्यूज 18 लोकमतच्या या वृत्तमालिकेमध्ये. मराठा आरक्षणासंदर्भातला तिढा अजूनही कायमच असलेला आपण बघतो आहोत. आणि आता तर मराठा समन्वयक कालच्या बैठकीनंतर अजून आक्रमक भूमिका घेताना आपल्या सगळ्यांना बघायला मिळत आहे. आपण जाऊयात थेट नाशिकला. आता लक्ष्मण गाटोळे यांच्याशी आपला संपर्क पुन्हा एकदा जोडला गेला आहे. लक्ष्मण, तुझ्याबरोबर दोनही समाजातले कार्यकर्ते आहेत. काय म्हणणं आहे? कसा मार्ग निघणार का तिढा कायम राहणार? मराठा समाजाबरोबर काम करणाऱ्या सर्वच संघटना ज्या आहेत त्या आपल्यासोबत आहे. ओबीसींचं नेतृत्व करणारे पदाधिकारी देखील आपल्याबरोबर आहे. नाशिकमधल्या या सर्व पदाधिकाऱ्यांशी आपण बोलणार आहोत. आपण सुरुवातीला जाऊया. सर, आपण अनेक ठिकाणी काम करतात. असं समाज ओबीसींचा असो किंवा मराठा समाज असो, सगळ्यांच्या न्यायिक मागण्यासाठी आपण सातत्याने लढताय. काय वाटतं, हा जो काही तिढा निर्माण झाला याला जबाबदार कोण आहे आणि हा तिढा कशा प्रकारे सुटेल? खरं तर याला जबाबदार सरकारमधील काही मंत्री आहेत. मराठा समाज हा न्यायिक मागण्या करत असताना ठीक आहे, मराठा समाजाच्या आरक्षणाला न्यायालयामध्ये स्थगिती मिळाली, परंतु सरकारच्या हातामध्ये ज्या काही गोष्टी आहेत त्या सरकारने केल्या पाहिजे ना. त्या कुठेतरी सरकार कमी पडतंय.
उदाहरणार्थ सारथी असेल, विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रवेशाच्या संदर्भात का प्रश्न असेल, हे प्रश्न सरकार सोडू शकतं ना आज. याला तर काही न्यायालयाचा काही अटकाव नाही आहे. परंतु सरकारमधील काही मंत्री हेतू पुरस्कार मराठा समाज आणि ओबीसी मध्ये वाद निर्माण करण्याचं काम करतात. मी स्वतः ओबीसी मधून आरक्षण घेतो, मराठा कुणबी, परंतु सरकारला हा प्रश्न मिटवायचा नाहीये. काही ओबीसीचे नेते आहेत, ते जाणून बुजून म्हणतायत की मराठा समाजाला आम्ही ओबीसी मध्ये आरक्षण देणार नाही. आम्ही मागितलंच कधी? आम्ही SCBC मधून आरक्षण मागत असताना, न्यायालयामध्ये प्रलंबित असताना ज्या काही बाजू आहेत त्या तुम्ही सरकारने आमच्या पूर्ण करा. विशेष करून नोकर भरती असेल, स्थगिती मिळायच्या आधी नोकर भरती झालेली असताना त्यांना तुम्ही नेमणूक करा. विद्यार्थ्यांचा प्रश्न आहे, तुम्ही विद्यार्थ्यांच्या प्रश्नांच्या बाबतीत का बोलत नाही? सारथीचा प्रश्न असेल, अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास मंडळ असेल, याविषयी का बोलत नाही? कुठेतरी वाद निर्माण करून द्यायचा. फोडा आणि जोडा, फोडा तोडा आणि राज्य करा. थोडा तोडा आणि राज्य करा ह्या कारणांमुळे हे सगळं सुरू आहे असा आरोप त्यांनी केला. आपल्यासोबत कॉम्रेड राजू देसले देखील आहे. राजू भाऊ, आपणही आंदोलनं करताय, अनेक संघटनांचं नेतृत्व करताय. समाजामध्ये हा एक नवा वाद उभा राहिला आहे, याला जबाबदार कोण आहे किंवा हा वाद पुढच्या काळात जर मिटवायचा असेल तर काय करायला हवं? प्रथमतः हा जो वाद निर्माण झालेला आहे, राज्यकर्त्यांनी निर्माण केलेला वाद आहे. हा वाद दूर करायचा असेल तर सर्वांनी याच्याकडे पाहताना एक न्यायालयीन बाब, दुसऱ्या बाजूला या महाराष्ट्रामध्ये जो मराठा समाजाची जी अवस्था झालेली, त्या अवस्थेबाबत सातत्याने आम्ही म्हणतोय की आज 50% अधिक विद्यार्थी हे उच्च शिक्षण घेऊ शकत नाही. 3% फक्त उच्च शिक्षणामध्ये मराठा समाजाचं प्रतिनिधित्व आहे. या परिस्थितीमध्ये शैक्षणिक जे त्यांना आरक्षण हवंय आणि सरकारने ज्या पद्धतीने प्रवेश प्रक्रिया असेल, नोकरी असेल, हा जो मुद्दा घेऊन संघर्ष करतायत, तो वाद न करता सर्वांना सामावून घेण्याची भूमिका घेतली पाहिजे. आणि जे सत्ताधारी आहेत त्यांची जबाबदारी आहे की समाजामध्ये तेढ निर्माण होणार नाही अशा प्रकारचं वक्तव्य त्यांच्याकडनं येता कामा नये. मुख्यमंत्री महोदयांनी त्यांना त्वरित समज देण्याची गरज आहे असं मला वाटतं. खरं तर मंत्र्यांमुळे हा वाद उभा राहतोय असा थेट आरोप राजू देसले यांनी केला. आपल्यासोबत मराठा समाजाचे नेते देखील आहे. आपण नाशिकमध्ये काल परवा बैठक घेतली, पवारांच्या घरावर आंदोलन करण्याचा इशारा दिलाय. कशासाठी आपण आक्रमक झालात, काय कारण? हे बघा, आम्ही सातत्यानं सगळ्यांकडे जाऊन बघितले, न्याय मिळत नाही. आणि आतापर्यंत असं झालेलं आहे की पवार साहेब जे काही घडत नाही ते घडू शकतात. आणि म्हणून पवारांची आमची काही बांधाला बांध नाही. पवार साहेबांचा नामचा काय बांधाला बांध आहे का? त्यांचं नामचं काय राजकीय वमनसा आहे का? तर अजिबात नाही. याच्यामधनं पवार साहेबांचं केंद्रात सुद्धा वजन आहे. मोदी साहेबांशी त्यांचे चांगले संबंध आहेत. हा विषय केंद्राकडे पण आहे, जेवढा राज्याकडे आहे तेवढा केंद्राकडे पण आहे. आणि यामध्ये पवार साहेब हे खासदार आहेत. म्हणून पवार साहेबांनी, संभाजीराजेंनी ज्यावेळेस सगळ्या खासदारांना एकत्र केलं, त्यांच्याबरोबर पवार साहेबांनी जावं, पवार साहेबांनी मध्ये याच्यातला मार्ग काढावा. कारण पवार साहेबांनी अनेक समाजाला आरक्षण दिलेले आहेत आतापर्यंत, आणि हा समाज पवार साहेबांचा आहे. पवार साहेब या मराठा समाजात जन्माला आलेले आहेत. आणि मग त्या समाजाला जर उपेक्षित राहण्याची वेळ येत असेल तर पवार साहेबांनी पुढे आलं पाहिजे. ज्या पद्धतीनं भुजबळ साहेबांनी आंदोलन करून माळी समाजाला बाहेर टाकलं होतं, त्यावेळेस पवार साहेबांनी पुढाकार घेऊन माळी समाजाला आरक्षणात घेतलं. तीच भूमिका आज पवार साहेबांनी घ्यावी. म्हणून आम्ही बारामतीला जातोय. पवार साहेबांचं आमचं काय असं वैमनस्य साहेबांचं आणि इतर नेत्यांचं वैर नाहीये. मात्र न्यायिक मागण्या ह्या सर्व समाजाच्या आहे. समाजातला एक, प्रत्येक समाजामध्ये एक असा घटक आहे की ज्याला आरक्षणाची गरज आहे, मग ते शैक्षणिक असो किंवा नोकऱ्यांमध्ये असो. असंच आरक्षणाची गरज मराठा समाजातला देखील एका घटकाला आहे. आणि ते आरक्षण मिळण्यासाठीचा म्हणून हा लढा आहे. कोणत्याही समाजाचं आरक्षण हिसकावण्याचा हेतू या समाजाचा नाहीये. त्यामुळे नेत्यांनी कुठल्याही प्रकारचं वक्तव्य करताना या समाजांमध्ये वाद होणार नाही याचा विचार करणं गरजेचं आहे. दोन समाजांमध्ये तिढा निर्माण होणार नाही अशी वक्तव्य नेत्यांनी करायला हवीत. लक्ष द्यायला हवं आपण काय बोलतो आणि कधी बोलतो याकडे, असा एक सूर उमटतो आहे. लक्ष्मण, आत्ता तरी आभार, आपण या सगळ्यांशी संवाद साधलात. हा संवाद असा सुरू ठेवणार आहोत आपण, ही वृत्तमालिका अशीच सुरू राहणार आहे. पण तुर्तास या बुलेटिनमध्ये इथेच थांबूयात. सर्व प्रकारच्या ताज्या अपडेटसाठी news18lokmat.com या आमच्या वेबसाईटला लॉग ऑन करा. फेसबुक आणि ट्विटरवर फॉलो करा.